विसरू नको तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की इकडे वैदू आणि सूर्या दोघंजणं फोनवरती बोलत असतात. वैदू सूर्याला म्हणत असते की खरंच छान वाटलं ना माझ्याशी बोलून. तर सूर्या म्हणतो मला तर तुम्हाला भेटून छान वाटेल. त्यावर ती म्हणते भेटून म्हणजे? त्यावर तो म्हणतो बाल्कनीत या मग समजेल. वेदू म्हणते कोणाच्या? सूर्या म्हणतो मॅडम कुणाच्या काय विचारतं तुमच्या. त्याबरोबर वैदेही आता ताबडतोब तिकडे येते आणि बघते तर काय सूर्या चक्क वैदेहीच्या बाल्कनीत असतो. आता हे बघून वैदू घाबरते. वैदू सूर्याला म्हणते सूर्या तू इथे काय करतोयस? त्यावर सूर्या म्हणतो मॅडम काय करतोय म्हणजे आता तुम्हाला भेटू केलंय ना मॅडम. खरंच हा तुम्ही लय 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 भारी असाव. आणि हे बोलताना आता सूर्याचा तोल पूर्णपणे मागे जाणार असतो. सूर्या आता खाली पडणार असतो. पण तोपर्यंत तिकडे पुढे वैदू जाते आणि वैदू सूर्याला पकडते, सावरते आणि म्हणते सूर्या अरे तू काय करतोयस असा वेड्यासारखा, ये इकडे उतर. आणि मग ती पहिले सूर्याला आता उतरवते. आता उतरवत असताना चुकून ती आणि सूर्या हे दोघंही जण एकमेकांच्या खूप जास्त जवळ आलेले असतात. ते एकमेकांना खूप क्लोज झालेले असतात. सूर्या वैदूला म्हणत असतो मॅडम तुम्ही लय भारी आहात. त्यावर वैदू म्हणते सूर्या तू दारू प्यायलास? सूर्या म्हणतो मॅडम तुम्ही काही दिलेलं मी करू शकतो. तुम्ही झुरळ मारण्याचं औषध जरी दिलं ना तरी तेही मी पिऊ शकतो. त्यावर ती म्हणते इव. त्यावर तो सूर्या म्हणतो बरं ठीक आहे मग पाल मारायचं औषध पितो. हवं तर तुम्हाला पाल तसं पण आवडत नाहीच ना मग. त्यावर वैदू म्हणते अरे पण का? त्यावर सूर्या म्हणतो अहो तुम्हीच दिली होतीत ना मला दारू. त्याबरोबर वैदू म्हणते नाही मी का गिफ्ट करेन तुला सूर्या दारू. त्यावर सूर्या म्हणतो अहो मॅडम असं काय करताय, ऑरेंज पिशवीतला गिफ्ट तुमचाच होता मगे. त्यावर वैदू म्हणते अरे ऑरेंज पिशवी काय करू मी या मुलाचा. अरे ऑरेंज पिशवीतलं गिफ्ट माझं होतं पण मी दारूची बाटली नव्हती दिली त्याच्यामध्ये. त्यावर सूर्या म्हणतो मग काय दिलं होतं? ती म्हणते ते जाऊ दे आता ते सोड. त्यावर सूर्या म्हणतो मॅडम मी खरंच तुमच्यासाठी काय पण करू शकतो. त्यावर वैदू म्हणते पण मी तुझं काय करू? त्यावर सूर्या म्हणतो प्रेम करा मगे माझ्यावर. मॅडम माझं प्रेम आहे तुमच्यावर, प्रेम आहे प्रेम. तर दुसऱ्या बाजूने इथून नानू आणि त्याचा दुसरा मित्र हे दोघंसुद्धा आतमध्ये घुसलेले असतात सूर्याला बाहेर काढण्यासाठी. आता इकडे ते दोघं चोरासारखे आलेले असतात. मग नानूला दुसरा मित्र म्हणतो नानू मी काय म्हणतो तू एक काम कर पुढे जाऊन बघ कोणी आलं तर प्रॉब्लेम होईल ना. त्यावर नानू म्हणतो ए मी कसा एकटा जाऊ रे, तू पण चल ना माझ्याबरोबर. त्यावर तो दुसरा म्हणतो अरे एक मिनिट जर असे तिघं पण जाऊन अडकलो तर बाहेर कोणीतरी पाहिजे ना. त्याबरोबर नानू म्हणतो अरे घरातून काही आदळण्या आपटण्याचाही आवाज येत नाही रे. त्याबरोबर दुसरा म्हणतो मला तर वाटतं काय माहिती आहे का आता डॉक्टर मॅडम आपल्याला काही आदळापट वगैरे न करता पोलिसांना फोन करणार आणि सूर्याला पोलिसांच्या ताब्यात देणार. तर इकडे वैदू नानूला कॉल करते आणि म्हणत असते नानू थँक गॉड फोन रिसीव्ह केलास. अरे कुठे आहात तुम्ही दोघं आणि काय सुरू आहे हे सगळं? ह्या सूर्याला हे काय झालं आहे नेमकं आणि ह्याने दारू का घेतली आहे, काय करतोय हा? त्याबरोबर सूर्या वैदूचं जे सर्टिफिकेट असतं ते घेऊन त्याच्याबरोबर डान्स करत असतो, त्याला मिठी मारत असतो. वैदू त्याच्या हातातून ते घेते. सूर्या पुन्हा ते सर्टिफिकेट त्याच्याजवळ घेतो. वैदू म्हणत असते नानू लवकर तुम्ही लोक वरती या आणि ह्या सूर्याला इकडनं घेऊन जा. अरे कुठल्याही क्षणी नानू माझ्या घरचे येतील रे, जर घरचे आले तर केवढा मोठा प्रॉब्लेम होईल तुला माहिती आहे का. त्यावेळी नानू म्हणतो मॅडम घरचे येतील नाही, घरचे आलेत. हे ऐकून वैदूला खूप मोठा धक्का बसतो. वैदू म्हणते काय माझ्या घरचे खाली आलेत? त्याबरोबर नानू म्हणतो हो अहो मॅडम आत्ताच इलेत माझ्यासमोर. मॅडम मला पण लय टेन्शन इला असं काय करूचा काय सूचना नाही मॅडम, काहीतरी करू खोळा हां. त्याबरोबर मग आता दुसऱ्या बाजूला है सर सुधाकर त्याची दारूची बाटली शोधत असता. सुधाकर म्हणता मी हय बाटली ठेवली होती आणि अशी मारू उचलली ती पिशवी मग गेली खय. सुधाकरा तुझा वय झाला बहुतेक. शोभे. त्याबरोबर शोभाता येता आणि म्हणता काय झाला का हरवला. त्याबरोबर मामा म्हणता कोहिनूर हिरो होतो ना तो हरवला असा. त्याबरोबर मामी म्हणता काय कोहिनूरचा हिरो तुमच्याकडे होतो. त्याबरोबर मामा म्हणतो की काय करू काय तुझं मी हो आत. त्याबरोबर मामी थैसून आतमध्ये जातात. त्याबरोबर दुसऱ्या बाजू खैसर सूर्या हा मस्तपैकी निवांत वैदूच्या बेडवरती अंग टाकता आणि म्हणता मॅडमानू. त्याबरोबर वैदू म्हणता अरे गप असा ओरडू नकोस,
काय वाटेल सगळ्या माझ्या घरच्यांना. प्लीज गप्प बस, ओरडू नको सूर्या, शांत राहा. सूर्या म्हणतो, मॅडमांनो तुम्ही लय भारी असं, तुम्ही एक नंबर आहो, एक नंबर. आई शपथ तुम्ही एक नंबर. खरंच म्हणजे बघा, मी आईची शपथ घेऊन सांगते, ज्या दिवशी पहिल्यांदा तुम्हाला बघितलं होतं ना, त्या दिवशी माझ्या मनात एक कळ गेली होती. होय, खरं बोलतोय. कळ गेली होती आणि आज पण त्या कळ थयच तसाच असा. मी जेव्हा तुमका बघताय ना, तेव्हा माका लय म्हणजे लय भारी वाटतं हा, खरंच. त्याबरोबर वैदू म्हणते, सूर्या अरे तुला कळतंय का तुझं काय चाललंय ते? हे बघ, असा वेड्यासारखा वागू नकोस प्लीज, थांबव हे सगळं प्लीज. त्याबरोबर पुढे ती म्हणते, तुला भीती वाटत नाही आहे का? अरे माझ्या घरचे आलेत. त्यावर सूर्या म्हणतो, हो कळलं आता माका, मग हे घाबरायचं काय त्यात? मॅडम मी नाही घाबरता, मला खरंच तुम्ही लय म्हणजे लय आवडतं. त्याबरोबर आता सूर्या उशीचं कवर फाडतो आणि त्या उशीतला सर्व कापूस हवेत उडवत तिला सांगत असतो, मला तुम्ही लय म्हणजे लय आवडतं मॅडम, मला तुम्ही लय आवडतं. आणि मस्तपैकी सूर्या ते उशीचं कापड फिरवत असतो, लय आवडतं माझं, लय प्रेम असा असं सगळं करत असतो. आता वैदू हे सगळं काही बघत असते. मग सूर्या वैदूचे दोन्ही खांदे पकडतो आणि म्हणत असतो, मॅडमांनो खरंच तुम्ही माका लय आवडतं, माझं तुमच्यावर लय प्रेम आहे. त्याबरोबर वैदू सूर्याला म्हणते, सूर्या तू जरा शांत. पण तोपर्यंत सूर्याने वैदूला स्वतःच्या मिठीत खेचलेलं असतं. आता वैदू पडलेली असते सूर्याच्या मिठीत. ती सूर्याकडे एकटक बघत असते, सूर्या तिच्याकडे एकटक बघत असतो. दोघंही एकमेकांच्या नजरेत अगदी पूर्णपणे हरवून गेलेले असतात, एकमेकांकडेच एकटक बघत असतात. इतक्यात आता आत्ती येऊन दरवाजा ठोकते. वैदू. आता मात्र वैदूला काय बोलायचं काही सुचत नसते. वैदू खूप जास्त घाबरून गेलेली असते. तर इकडून आत्तू म्हणते, वैदू बाळ दरवाजा उघड, असंच मग आतमध्ये ये लवकर, आम्ही इलव जेऊ येतच मग. त्याबरोबर वैदू म्हणते, हो आत्ते आले. आत्ते तू हो पुढे, मी आले मागून, हो मी आवरून आले. हां आत्ते जा. त्याबरोबर आता सूर्याच्या बुटाचो पाय जोरात वैदूच्या पायावर पडतात. त्यावर वैदू जोरात ओरडता, आई गो. त्याबरोबर आता बाहेर उभी असलेली आत्या तो आवाज ऐकता. वैदू तोंडावर ते पटकन हात घेऊन तोंड दाबता. सूर्या वैदू इशाऱ्याने सॉरी चुकून पाय पडलो असं सांगत असता. तर सर आता आत्याने तर ऐकलेलं असतं आई गो असं. मग आत्या लगेचच विचारूक लागता, काय गो काय झालं वैदू आवाज येतोय ना गे माझा? त्याबरोबर इकडे वैदू ही सूर्याला खुणवत असते, सूर्या प्लीज गप्प बस, काहीच बोलू नको, एक शब्दसुद्धा बोलू नको, प्लीज गप्प बस. तर सूर्या वैदूला इशाऱ्याने सांगत असतो, डॉक्टर मॅडम तुम्ही ग्रेट आहात, तुम्ही खूप भारी आहात, कंटिन्यू, मी नाही काही बोलत, कंटिन्यू. त्याबरोबर इकडून आत्या दरवाजा ठोठावतच असते. आत्या म्हणत असते, वैदू काय झालं? वैदू दरवाजा उघड गो, वैदू बघू मला काय झालं? त्याबरोबर वैदू दरवाजा उघडते आणि म्हणते, अगो आत्ते काय नाही झाला, मी चेंज करते म्हणले आणि येत आहे ना. त्याबरोबर आत्तू म्हणते, अगं ते ठीक असा, पण ओरडलीस की त्या काय झाला म्हणा विचारतंय. त्याबरोबर वैदेही म्हणते, अच्छा ते होय, अगं काही नाही, बेडचा कोपरा पायाला लागला. त्याबरोबर आत्या म्हणते, गे बाय म्हणजे बघू तरी ते किती लागला. त्यावर वैदू म्हणते, नाही आत्या एवढं काही नाही, तू हो पुढे, मी आलेच. आणि मग वैदू दरवाजा पटकन बंद करून घेते. त्याबरोबर सूर्या वैदूला म्हणतो, डॉक्टर मॅडम खरंच तुम्ही लय भारी असव आणि लय हुशार पण असव, तुमका बरोबर सुचला. त्याबरोबर दुसऱ्या बाजू खैसर आता जेवूक बसूची तयारी करून झालेली असतात त्याची. तर आता वरदचे बाबा विचारतात, का गो अजून थांबलो आपण? त्यावर वरदची आई सांगते, वरद आणि वैदू येत आहेत ना त्यांच्यासाठी. इतक्यात तिकडे वरद येतो. वरद येताना खूप खुश असतो. तो म्हणतो, बाबांनो आशीर्वाद द्या. त्याबरोबर ते विचारतात, काय झाला काय हा? मग आता लगेचच तो म्हणूक लागता, बाबांनो तुमका माहिती आहे काय, आज मोठ्या साहेबांबरोबर पावसाळी अधिवेशनाची मीटिंग होती आणि तेव्हा मोठ्या साहेबांनी मीटिंग झाल्यानंतरनं माझ्या खांद्यावरती हात ठेवल्यान आणि बोलले की आता आमदार बनूची तयारी घेऊ होई. त्याबरोबर हे ऐकून सगळ्यांना छान वाटतं. मग बाबा म्हणतात, आधी माझ्या नाही मामांच्या पाया पड. मग सदा म्हणतो की माझ्या नाही आधी देवाच्या पाया पड.
त्याबरोबर लगेचच तो देवाच्या पाया पडायला जातो. हे सगळं बघून आत्याला खूप बरं वाटत असतं. आता वरद छानपैकी देवाला पटकन नमस्कार करतो. नमस्कार करून झाल्यानंतर त्याला तिकडे पुन्हा एकदा नारळाच्या वड्या दिसतात. आता त्या नारळाच्या वड्यांपैकी एक वडी हातात घेत लगेचच तो तिकडे येतो आणि म्हणू लागतो, खरा तर आज ह्या जो काही चमत्कार झालेला असा मगे हा या वड्यांमुळे झाला आहे. ह्या वड्या ह्यांच्यामुळे वैदूच्या हातच्या वड्या खाल्ल्या आणि सगळा व्यवस्थित झाला. पण हे काय, वैदू कुठे आहे? वैदू! त्याबरोबर आत्या म्हणता, ए ओरडू नको, त्या आवरून येता, तू बस जेव चल. त्याबरोबर इकडे आता का वैदेही बघते की बाप रे, खाली एवढे सगळे लोक आहेत आणि वरद पण घरी परत आलाय. नाही नाही नाही, या सगळ्यांमधून सूर्याला बाहेर काढणं हे खरोखर खूप रिस्की आहे आणि हे खूप भीतीदायक सुद्धा आहे. नको, जर कोणी पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, खूप मोठी गडबड होऊ शकते. नको नको नको, आता मला एवढी मोठी सध्या रिस्क घ्यायला नको. पण मग काय करू? सूर्याला मी आत्ता बाहेर कसा घालवू? रिलॅक्स वैदू, रिलॅक्स रिलॅक्स, शांतपणे शांत डोक्याने विचार कर. काहीतरी मार्ग असेल, तुला नक्की सुचेल. काहीतरी असेल. तर दुसऱ्या बाजूला इकडे सूर्याचं सुरू असतं, शी लव्स मी, हेट मी. डॉक्टर मॅडमचं माझ्यावर प्रेम हाय नाही, प्रेम हाय नाही. इतक्यात तिकडे वैदू येते. वैदू सूर्याला म्हणते, सूर्या अरे काय चाललंय तुझं? हे बघ, ऑलरेडी मला ना खूप टेन्शन आलं आहे. अरे तुला भीती वगैरे काही वाटते की नाही? सूर्या प्लीज जरा तुझं तोंड बंद ठेवशील का? प्लीज थोड्या वेळासाठी तुझं तोंड बंद कर. सूर्या प्लीज शांत बसणार आहे. त्याबरोबर सूर्या म्हणत असतो, मॅडम मला डिस्टर्ब नाही करायचं. तुम्हाला नाही माहिती मी केवढं महत्त्वाचं काम करतोय ते. तुमचं माझ्यावर प्रेम आहे नाही, प्रेम आहे नाही. मॅडम असं काय करताय? तुम्ही तर एवढ्या हुशार आहात, एवढ्या छान आहात, एवढ्या भारी आहात. तुमचं काय? तुम्हाला माझ्यासारखं कोण पण भेटून जाईल. माझ्यासारखी 56 पोरं भेटतील तुम्हाला. पण माझं काय मॅडम, माझं काय? अहो मला तर तुम्ही एकच भेटलाय ना माझ्यासारखी, तर तुम्ही एकच आहात ना. मग मी काय करू ते तुम्हीच सांगा मॅडम, बोला तुम्ही. त्याबरोबर मग आता वैदू ही सूर्याला म्हणते, सूर्या प्लीज काय बडबडतोयस तुझं, तुला तरी कळतंय का? थोड्या वेळासाठी प्लीज शांत बसशील सूर्या प्लीज. मला इकडनं तुला बाहेर कसं घेऊन जाता येईल त्याचा विचार करते मी. त्यामुळे प्लीज मला थोडा वेळ गप्प बसू दे, थोडा वेळ विचार करू दे सूर्या प्लीज. आणि मग वैदू सूर्याला शांत बसवते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे नानू आणि नानूचा मित्र हे बाहेर बसून सूर्याचीच वाट बघत असतात. इतक्यात त्यांना वैदेही कॉल करते. वैदेही नानूला म्हणत असते, नानू अरे काय करू मी या सूर्याचं? आता घरात तर खाली सगळे लोकसुद्धा आलेत. मला काहीही करून याला सगळ्यांच्या नजरेपासून लपवत बाहेर काढायचं आहे. पण ते कसं करू मला खरंच काहीच कळत नाही आहे. नानू म्हणतो, मॅडमांनो आम्हाला पण काय सुचत नाही आहे. तुम्हीच काहीतरी विचार करा आणि तुम्हीच ते का आणा बाहेर. त्याबरोबर दुसऱ्या बाजूक सूर्याचा मात्र चालूच असता, मॅडम माका तुम्ही लय आवडतं, माझं तुमच्यावर लय प्रेम असा, हे आव ते आव. सूर्या बडबडतच राहता. त्याबरोबर वैदू म्हणते, बरं ठीक आहे, आता मी जसं सांगते ना तुम्ही लोकांनी तसं करा. आमच्या घराच्या मागच्या बाजूला आहे ना एक बॉक्स आहे, मीटर बॉक्स. त्या मीटर बॉक्समधलं जे मेन स्विच आहे ते बंद करा आणि तिथेच थांबा. मी तिकडे सूर्याला घेऊन पोहोचते, कळलं? त्याबरोबर ती लोक होकार देतात. त्यानंतर मग आता इकडे वैदू सूर्याला जागा करते. सूर्या उठ सूर्या. सूर्या म्हणतो, मॅडम तुम्ही ग्रेट आहात, मॅडम तुम्ही भारी आहात, मॅडम माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, मॅडम तुम्ही ग्रेट आहात. अरे स्वप्नात पण तुम्हीच, खरेकडे पण तुम्हीच, तुम्ही सगळीकडेच तुम्ही. आज तुम्हाला माहिती आहे दिवसभरात मला तुम्ही दिसत होतात. मॅडमांनो खरंच मला आज केवढं भारी वाटतंय म्हणून सांगू, लय म्हणजे लय भारी वाटतं. त्यावर वैदू म्हणत असते, सूर्या रे प्लीज असं नको ना वागूस वेड्यासारखं. कळत नाही आहे का तुला तुझं काय चाललं आहे ते? नको असं वेड्यासारखं वागूस प्लीज. तू इकडनं उठ, बरं उठ आणि जा. मला जरा शांत राहायचं आहे प्लीज. तू एक काम कर, आता मी जसं सांगते ना तसंच कर. ये माझ्याबरोबर ये. आणि मग वैदू सूर्याला घेऊन तिकडनं बाहेर चाललेली असते. आता ती सूर्याला घेऊन बाहेर चाललेली असताना इकडे बाकीचे सगळे जेवायला बसायला घेत असतात. तर आता आत्या म्हणते, ही वैदू काय राहिली? वैदू. इतक्यात आता अचानक स्लाईड जातात. त्यावर आत्या म्हणते, गे बाय माझे, ही का पण जाऊ ह्योच मूर्त गाऊ खोया होतो. त्याबरोबर लगेचच आता वरत म्हणतो, अगो आहे एवढा काय नाही, मी आणि पप्पा बघतो. पप्पा चला जरा माझ्या वांगडा. आणि मग ते दोघं जण थैसून लाईटीचा काय झाला त्या बघूसाठी
जातात. त्याबरोबर दुसऱ्या बाजू हैसर आता जी वैदू असता ती सूर्याक म्हणता सूर्या चल, आणि ती सूर्याला घेऊन चाललेली असता. तर इतक्यात मागे कोणतरी असा भास आत्याक आणि वैदूच्या वडिलांका दोघांका पण होता. पण ते कसे बसे दोघं पण एकमेकाक आधार देत म्हणतात की नाही वैदू कशाक आता लाईट नाही म्हणल्यावर खाली येता, वैदू नाही वैदू नसणार. त्याबरोबर मग हे दोघं पण पुन्हा तिकडे बघू लागतात. वैदू विचार करते थँक गॉड ह्या दोघांना पण कळलं नाही की इथे मीच आहे ते. आणि मग आता ती सूर्याला म्हणते सूर्या चल, आणि मग ती त्याला घेऊन चाललेली असते. तर इकडे आता वैदूचे बाबा म्हणत असतात माका तर काही कळणार नाही ह्या लाईटी कसा अचानक काय झाला, अशी अचानक कशी काय गेली. त्याबरोबर आत्या म्हणतात की अहो काय नाही हो, काय होता माहिती आहे काय, पावसा पाण्याच्या दिवसात खै झाड बीड पडला मगे की ह्या असा होतच राहता, त्याचा काय एवढा दादा टेन्शन घेतस. इतक्यात आता लाईट्स येतात आणि सूर्याचा वैदेहीच्या हातातून हात सुटतो. त्याबरोबर आता वैदेही घाबरते की आता सगळ्यांनी सूर्याला बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. पण आई आणि आत्या आणि बाबा म्हणतात काय गो वैदू असा काय भूत बघितलं गं तू बरवलास. वैदू आजूबाजूला सूर्याला शोधत असते पण सूर्या तिला कुठेच दिसत नसतो. त्यानंतर वरत म्हणत असतो आत्या होता आता या लोकांचा. त्याबरोबर लगेचच ते का आत्या विचारता काय झालं रे. त्यावर वरत म्हणतो अगो कुणीतरी जाणून बुजून आपल्या बोर्डाचं स्विच काढलं होतं. आत्ता 2 पोरांका मी आपल्या त्या डीपी बॉक्सकडे जाताना बघलंय, आमका बघितल्या आणि दोघं पण पळून गेली. त्याबरोबर आत्या म्हणता अरे असं किती केली, आपण काय त्यांचा घोडा मारला असा. त्याबरोबर लगेचच वरत म्हणता अगो असं काय करतंस आहे, आता मग तिकीट मिळणार ही बातमी अख्ख्या गावभर पसरलेली असणार. मग त्या तांडेलांशिवाय दुसऱ्या कोणाच्या पोटात दुखणार असा ही गोष्ट ऐकून त्याबरोबर मामा म्हणता अरे मरू दे त्या तांडेलांका, आता सध्या मग लय भूक लागली असा, जेवचा काय तर बघा. त्याबरोबर सगळेजण जेवायला बसलेले असतात. आता वरत वैदेहीला विचारतो काय गो अंधारात भूत बघितलंस. आता वरतने हा असा प्रश्न विचारल्यावर सगळेजण मोठ्याने हसतात. आणि मग आता वरत आणि वैदेही दोघंही सगळ्यांबरोबर जेवायला बसलेले असतात. वैदेहीला प्रश्न पडलेलो असतो सूर्या गेलो तर गेलो काय, अचानक भयानक गायब झालो कसा. आणि त्यानंतर इकडे आता वरत म्हणता खरंच आपण वेदू आज तू माझ्यासाठी जी नारळवडी बनवलीस ना त्यासाठी लय थँक्यू. तुझ्या नारळवडींनी खूप काय चांगला घडला, आजच्या दिवसभरात दिवस चांगला गेला. तर वरून सूर्या वैदेहीला हात करून दाखवते की मी वरती आहे. आता मात्र वैदूला आणखीन टेन्शन येतं. त्यानंतर वैदू स्वतः सूर्याला बाईकवरून तिच्या सोडायला आलेली असते आणि ती त्याला सोडून जात असताना बरोबर तिला सारिकाने पाहिलेली असते. आता सारिकाने तिचा चेहरा तर पाहिलेला नसतो पण सूर्याला दारूच्या नशेत सोडायला कोणीतरी मुलगी आली हे तिने पाहिलेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सूर्याला सोडून जेव्हा वैदू घरी येतात तेव्हा वरत थयच बसलेलो असता. तो वैदूक विचारता खै गेली होतीस. आता मात्र वैदू घाबरता, तिच्याकडे उत्तर काय एक नसता. त्यावेळी तो म्हणत असतो राजकारणी असं आहे मी, हे असले खेळ रोज खेळतंय, खै गेली होतीस सांग माका. आता मात्र वैदू निरुत्तर असता, तिच्याकडे काही उत्तर नसता आणि हा व्हिडिओ इथेच संपता. धन्यवाद.